Hello everybody, myself Prakash Ingre. Today's topic is Kingdom Animalia and subtopic is Class Mammalia. In previous lecture we already seen the chordates and non-chordates in the up to classes vertebrata. In vertebrata there are superclass Pisces and Tetrapoda. And again there are four classes Amphibia, Reptilia, Aves are seen in the previous lecture. Here we studied the last and final topic, that is Mammalia. Mammalia means आपण त्याला सस्तनी प्राणी म्हणतो, जे आपल्या पिल्लांना जन्म देऊन काय करतात, आपल्या पिल्लांना प्राणी या गटात मोडले जाते. यामध्ये ह्यूमन बिंग प्रामुख्याने आहे. बॅट असेल, रॅट असेल, मंकी असेल, कॅमल असेल, व्हेल असेल किंवा डॉग असेल, कॅट असेल, एलिफंट, हॉर्स, फ्लाइंग फॉक्स, कांगारू, हे सर्व उदाहरण याचे आहेत. मॅमॅलिया इन्क्लूड्स द ॲनिमल्स like mammary glands, milk producing glands for the nourishment of young ones. मॅमॅलियामध्ये प्रामुख्याने असे प्राणी मोडले जातात जे की आपल्या पिल्लांना दूध पाजू शकतात मॅमरी ग्लँडच्या साहाय्याने किंवा त्याचं पालन पोषण करू शकतात. दे आर ओमनीप्रेझेंट म्हणजे ते सर्वत्र आढळणारे असे हे प्राणी असतात. मोस्टली टेरेस्ट्रियल, जमिनीवर राहणारे असतात. सम आर ॲक्वॅटिक अँड फ्यू आर एरियल अँड अर्बोरियल. यापैकी बरेचसे हे पाण्यात राहणारे सुद्धा आहेत आणि बरेचसे हे हवेत उडणारे असतील किंवा अर्बोरियल, फास्ट धावणारे सुद्धा असू असतात. लिम्स आर ऑर्गन्स लोकोमोशन यूज्ड फॉर वॉकिंग, फ्लाइंग, क्लाइम्बिंग, बरोविंग अँड स्विमिंग. त्याचे जे पाय आहेत, या पायाचा प्रामुख्याने लिम्स म्हणतो आपण त्याला, की त्याचा वापर ते कशासाठी करतात, लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजे काय, की स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जसे की वॉकिंग चालणे असेल, फ्लाइंग उडणे असेल, क्लाइम्बिंग झाडावर उड्या मारणे असतील, पकडणे असेल त्याला, किंवा बरोविंग बीड करण्यासाठी, किंवा स्विमिंग पोहण्यासाठी सुद्धा त्याचा वापर ते लिम्बचा करतात. द बॉडी इज डिफरन्शिएट इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. त्यांच्या बॉडीचं जे डिफरन्शिएशन आहे, म्हणजे किती भागात विभाजित झाली आहे त्यांची बॉडी, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. म्हणजे हेड म्हणजे वरचा भाग, त्याच्यानंतर नेक म्हणजे मानेचा भाग, ट्रंक म्हणजे पोटाचा भाग आणि शेवटचा म्हणजे टेलचा भाग. दीज आर होमिओथर्म्स. हे होमिओथर्म्स असतात. एक्झोस्केलेटन is in the form of hair, fur, nails, hooves, horns, etc. म्हणजे एक्झोस्केलेटन म्हणजे जे एक्स्ट्रा पार्ट आहे त्याचे, समजा त्याचे हेअर असतील, फर, काही ठिकाणी लोकर असते, काही ठिकाणी नख असतील किंवा काही ठिकाणी चोच असतील, तर हे त्याचे एक्झोस्केलेटन आहेत. स्किन इज ग्लँड्युलर हॅव्हिंग स्वीट ग्लँड्स अँड सेबेसियस ग्लँड. त्यांची स्किन ही कशी असते, वेगवेगळ्या ग्रंथी असतात, त्यामध्ये स्वीट ग्लँड असेल किंवा मग सेबेसियस ग्लँड असेल. सेबेसियस ग्लँडचा महत्त्वाचा रोल काय, तर आपल्या शरीरामध्ये जे ऑइल आहे, या ऑइलची मात्रा व्यवस्थित ठेवण्यासाठी सेबेसियस ग्लँड असेल. मेमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड इंटू स्वीट ग्लँड. मेमरी ग्लँडचेच मॉडिफिकेशन कशात झालेले आहे, स्वीट ग्लँडमध्ये झालेले असतील. याचे एक्झाम्पल बघा, यामध्ये कांगारू असेल किंवा मग कॅमल असेल किंवा मग आणखी मंकी, ह्युमन बिंग, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. दे हॅव एक्सटर्नल एअर. त्यांना एक्सटर्नल एअर काय आहे, पिन्ना म्हणतो आपण त्याला, जे कान आहेत त्यालाच पिन्ना म्हटलेलं आहे, एक्सटर्नल एअर. दे शो हेटेरोडोंट डेंटिशन्स. डेंटिशन्स असेल त्यांचे, म्हणजे दात हे सारखे नसतील, त्याचे कमी जास्त असतील, म्हणून त्याला हेटेरोडोंट डेंटिशन म्हटलेलं आहे. आरबीसीज आर बायकॉन्केव्ह अँड न्यूक्लिएटेड. जे रेड ब्लड सेल्स आहे हे कसे आहेत, एक तव्याच्या आकाराचे असतील किंवा मग न्यूक्लियस असतील त्यामध्ये,
eunucleated. Blood is red in color. Heart is ventral in position and 4 chamber. त्यांचं मेनली हार्ट हे कसे असतात 4 चेंबर. जसं की आपल्या फिश पाहिलं आपण, त्यांचं हार्ट कसं असेल 2 चेंबरचं असेल. जे ॲम्फिबियन्स असतात उभयचर प्राणी त्यांचं 3 चेंबर्स आहेत, आणि जे ह्युमन बिंग्स आहे मॅमल याचं काय 4 चेंबरचं हार्ट असते. व्हेंट्रल पोझिशनमध्ये असेल. रिस्पायरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स. याचं जे श्वसन आहे हे कशाच्या सहाय्याने होते, लंग्सच्या सहाय्याने, फुफ्फुसाच्या. ब्रेन्स इज हायली डेव्हलप. त्यांचं जे ब्रेन आहे अत्यंत डेव्हलप झालेले आहे, हुशार प्राणी. त्यापैकी ह्युमन बिंगचं जर पाहिलं तर सर्वाधिक हुशार प्राणी ज्याचं ब्रेन हे खूप डेव्हलप झालेलं असेल. सेरेब्रम शो ट्रान्सफर बँड कॉल कॉर्पस कॉलेजम. फ्यू मॅमल्स आर ओव्हिपेरस. यापैकी बरेचसे हे कसे असेल ओव्हिपेरस असतात, म्हणजे आपले अंडी देतात आणि अंडीमधून पिल्लं निघतात. जसे की डक बाईल प्लॅटिपस, म्हणजे जे बदक वगैरे असतात त्यांना जे बदकाचे अंडे देतील आणि त्याच्यामधून ते पिल्लांना जन्म देतील. सम हॅव पोचेस फॉर डेव्हलपमेंट इन इमॅच्युअर यंग वन्स. जसं कांगारू पाहिलं असेल की त्याच्या उदरामध्ये आपल्याला काय दिसेल, पाउचेस दिसतील, जे की त्यांचे यंग वन्स जे आहेत, जे पिल्ले आहेत त्या पिल्लांना ठेवण्यासाठी, त्याला पाऊच म्हणतो आपण त्याला, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी किंवा त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ते यंग वनचं, इमॅच्युअर यंग वनचं डेव्हलप करण्यासाठी मदत होते. दीज आर कॉल्ड मार्सिपियल्स. अरे त्याला ते जे पाऊच आहे त्यालाच काय मार्सिपियल्स हा शब्द वापरलेला आहे. तर 1 मार्कासाठी आपल्याला मार्सिपियल्स सुद्धा विचारले जाते. मार्सिपियल काय असते, तर ते जे यंग वन्सला नरिशमेंट करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी जी जागा असेल कांगारूमध्ये त्याला आपण काय मार्सिपियल म्हणतो. एक्झाम्पल त्याचं कांगारू आहे. मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लासेंटल अँड व्हिव्हिपेरस. बरेचसे जे मेजॉरिटी आहे ते आपल्या उदरामध्ये काय प्लासेंटा करतात किंवा व्हिव्हिपेरस असतात. आपल्या पिल्लांना ते जन्म देण्याचा प्रयत्न करतात. इथं आपला पूर्ण टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट टॉपिकला आपण पुढचा टॉपिक आपण नवीन सुरू करू. आजच्या दिवशी एवढाच. थँक्यू.